विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी संपन्न झाला। मनोरमा परिवाराचे चेअरमन श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी शोभा मोरे, विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, MSC बँकेचे माजी सदस्य अविनाश महागावकर, सचिन जाधव तसेच ज्येष्ठ सभासदांच्या शुभ हस्ते ग्वाणीत मोळी टाकून 42व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी अनेक सभासद, शेतकरी, कर्मचारी, पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रणित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 3:30 मुहूर्तातला मुहूर्त, नवरात्री संपल्यानंतर नवरात्रीच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना दसऱ्याच्या देखील आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। आणि आज आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ आज त्या ठिकाणी मान्यवर आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पार पडला। खऱ्या अर्थानं माझ्या विठ्ठलच्या शेतकऱ्याने मला निवडून दिलं म्हणून मला त्या ठिकाणी काम करता येते। विठ्ठल कारखान्याची आर्थिक अडचण असताना देखील आम्ही त्या ठिकाणी संचालक मंडळाने निर्णय घेतला की माझ्या कर्मचाऱ्याचं त्या ठिकाणी आपण दिवाळी गोड केली पाहिजे, म्हणून माझ्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी 4.16 15 दिवसाचा पगार त्या ठिकाणी बोनस म्हणून आम्ही दिवाळीला त्या ठिकाणी देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं। त्याचबरोबर माझ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी आज कारखाना सुरू होतोय, मोळी टाकली, 1 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात कारखाना चालू होईल। आज आमच्याकडे तोडी आणि त्याचं नियोजन सुरू झालं आहे, ट्रायल चालू झाल्यात आणि खऱ्या अर्थानं माझ्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी पहिला हप्ता किती असला पाहिजे ह्याची उत्सुकता होती। आम्ही सगळ्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की हा हंगाम आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि माझ्या शेतकऱ्याला आपल्याला धाडसानं त्या ठिकाणी पुढं जायचं आहे। जरी गेल्या वर्षी आपण 30 कोटी ऊसाचं बिल त्या ठिकाणी दिलं असलं तरी आपण निर्णय घ्यायचा आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला। बाकीच्या काही कारखान्यांचं आमच्या कानावर आलं की कोणी 2300, कोणी 2400, कोणी 2500 रुपये दिला, तर आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की 2550 रुपये पहिला हप्ता देऊन ह्या हंगामाची सुरुवात करायची आणि इतर कारखान्याच्या जोडीला त्या ठिकाणी भविष्यात दर द्यायचा, हा देखील आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतोय। काटकसरीनं अगदी तंतोतंत नियोजन करून या निमित्तानं आम्ही कारखाना चालवतोय। माझी विठ्ठल कारखान्याच्या सभासदाला व पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांचा जास्तीत जास्त ऊस हा विठ्ठल कारखान्यालाच घालावा, जेणेकरून ही स्पर्धा टिकल आणि जिल्ह्याची स्पर्धा टिकवायची असेल तर विठ्ठल कारखाना टिकला पाहिजे। विठ्ठल कारखान्यावर जी असणारी भावना आहे ती दुर्गणित केली पाहिजे। आपण सगळेजण विठ्ठल कारखान्याला ऊस घालून माझ्या शेतकऱ्याला, माझ्या कर्मचाऱ्याला, माझ्या वाहतूकदाराला आणि कारखान्याला ऊर्जित अवस्था आणाल ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आपल्याला धम्मचक्र दिवसाच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो। अंतिम दराचं काय? अंतिम दराच्या बाबतीत FRPचा जो कायदा आपल्याला लागू आहे त्या FRPच्या कायद्यानुसार ज्यावेळेस मागच्या काळामध्ये असं होतं की मागच्या वर्षीचे FRP त्याच्यावर पुढच्या वर्षीचा दर असायचा, परंतु गत हंगामापासून सरकारनं निर्णय घेतला आहे की या वर्षीची FRP आणि ह्या वर्षीचाच त्या ठिकाणी रिकव्हरी असेल। या वर्षीची FRP आणि या वर्षीचा रिकव्हरीचा दर जर ठरवला तर बेस रिकव्हरी 10 पकडून आपल्याला दर जाहीर करायचा आणि ज्याच्यावर रिकव्हरी लागेल, गेल्या वर्षी आपल्याला 10.90 रिकव्हरी लागली, त्यामुळे आपण पुढचे 200 रुपये त्या ठिकाणी देतोय। तसंच आपल्याला FRPनुसार जे काय आपल्याला विचार केला गेल्या हंगामात आणि यंदा FRP देखील केंद्र सरकारनं वाढवल्यामुळे या ठिकाणी साखरेचे दर आज त्या ठिकाणी वाढत आहेत, त्यामुळं येणाऱ्या हंगामात नक्की त्या ठिकाणी दराची स्पर्धा देखील आपल्याला करता येईल। आज हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पहिल्या हप्त्याला जर आम्ही पुढे राहतोय तर पुढच्या देखील नक्कीच पुढच्या काळातल्या आपल्याला नियोजन करता येईल। आज हा कारखाना चालवत असताना शेतकरी सभासद माझा सुखी राहिला पाहिजे आणि जिल्ह्याची स्पर्धा राहिली पाहिजे, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय। बक्षीस योजना मागच्या वेळेस देखील आम्ही बक्षिसाची योजना आपण जाहीर केली होती। बक्षीस योजना अशी आम्ही जाहीर केली की मोठे शेतकरी आमचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्याला ऊस घालतात आणि त्या ठिकाणी माझा शेतकऱ्याने सगळा ऊस हा विठ्ठल कारखान्यालाच घातला पाहिजे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी 100 टनाच्या पुढच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी 10 रुपये वाढ बिलामध्ये द्यायची आणि जे 250 टनापेक्षा जास्त घालतायत त्याला 15 रुपये टनाला वाढ द्यायची। 500 टन जो ऊस शेतकरी घालतोय त्या 500 टनाच्या पुढच्याला त्या ठिकाणी 25 रुपये वाढ द्यायची आणि 1000 टन ऊस जो घालतोय त्याला 50 रुपये वाढ त्या ठिकाणी द्यायची, जेणेकरून सगळा ऊस विठ्ठल कारखान्यालाच आला पाहिजे
आणि त्या शेतकऱ्याला देखील 2 रुपये जास्त मिळतील, त्या निमित्तानं आम्ही हा नियोजन केलं आहे. त्यामुळं ह्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे आणि ह्या हंगामात आमचा यशस्वी गाळप हंगाम होईल. मंच कारखान्याचा असला तरी चर्चा मात्र 2024ची चालू होती. काय सांगाल? आणि बरेचसे नगरसेवक जे म्हणजे जुने सहकारी तुम्ही आज इथं सगळ्यांना बोलवलेलं आहे, त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही 2024ची तयारी तर आहे हे स्पष्ट दिसते. काय सांगाल? नाही, खऱ्या अर्थानं देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी या विठ्ठल कारखान्यावरतीच आल्यानंतर जी काय 24ची सूत्र आणि पुढची भूमिका त्या ठिकाणी मांडल्यामुळं खऱ्या अर्थाने याच ठिकाणाहून आपण पुढच्या दिशा घेतल्या पाहिजे. आज आमचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र हे आज नगरसेवक असतील, मी कारखान्यात चेअरमन असेल, परंतु त्यापूर्वीपासून मी लहानाचा मोठा पंढरपूर झाल्यामुळं हे सगळे माझे मित्र आहेत आणि त्या ठिकाणी हे सगळे पूर्वीपासून ते विठ्ठल कारखाना आणि विठ्ठल परिवाराच्या निगडीत आहेत. त्यामुळे ते विठ्ठल कारखान्यावर, विठ्ठल कारखान्याच्या असणाऱ्या पार्टीवरती त्या ठिकाणी प्रेम करणारी लोक आहेत. आज ऋणांबंध कायमस्वरूपी आहेत, कारखान्याशी ऋणांबंध आहेत. यापूर्वी देखील बऱ्याच वेळा ते या अशा कार्यक्रमाला आलेले आहेत. ते असेच यावे, हा ऋणांबंध वाढत राहावा आणि एकमेकाचं प्रेम वाढलं तर भविष्यातल्या दिशा घेत असताना आपल्याला त्यामध्ये मदत होईल आणि त्यांचा माझा मैत्रीचा नातं दृढ करण्यासाठी आणि ह्या कारखाना आणि ह्या परिवारातला अविभाज्य भाग आहे तो, म्हणून त्यांना आम्ही आमंत्रण केलं होतं. कालच्या साहेबांच्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होतील अशी अपेक्षा होती सगळ्यांना. मीटिंग पोस्टपोन झालेली आहे. पुढच्या 16 तारखेच्या मीटिंगमध्ये आपल्या जिल्ह्यातील उमेदवारी जाहीर होतील? नाही, 16 नोव्हेंबर ही टेंटेटिव्ह आम्हाला त्या ठिकाणी साहेबांनी बोलले की आत्ता माझा दौरा पुढे गेला आहे, परंतु मी 16 नोव्हेंबरच्या आसपास म्हणजे एकाच दुसरात, कारण दिवाळी आहे त्या दरम्यानमध्ये 14-15ला दिवाळी आहे, त्यामुळं टेंटेटिव्ह त्यांनी सांगितलं आहे दिवाळीच्या आसपास 16 तारखेनंतर मी येईन. ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक होईल, आदित्य पत्तेपूरकर साहेबांच्या मेंबरच्या घरी जेवण होईल आणि जे ठरलेला प्रोग्राम आहे तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांचा निर्णय हे वरिष्ठ लेवलवरचे नेते आहेत ते सगळं घेतात. त्यामुळं त्याबाबत उमेदवारी जाहीर होतील का नाही हे वरिष्ठ नेते आम्हाला त्यावेळेस सांगतील आपल्याला.